हॅलो फ्रेंड्स, आमच्या चॅनेलवर तुमचे पुन्हा स्वागत आहे। आज आम्ही तुम्हाला चटपटीत आणि स्वादिष्ट वांगी फ्राय कसे बनवायचे ते दाखवणार आहोत। जेव्हा कधी तुम्हाला काहीतरी चविष्ट खायची इच्छा होते तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की बनवू शकतात। तसेच ही रेसिपी वांगे न आवडणाऱ्यांना देखील खूप आवडेल। चला तर मग सुरू करूया। सुरुवातीला आपण 2 लांब वांगी स्वच्छ धुवून घेतली आहे। नंतर ते कट करून घ्यायचे आहेत। इथे कट करताना अर्धा इंच आकार ठेवायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आपले वांगे कापून तयार झाले आहे। आता वांग्यांच्या कापांसाठी कोटिंग मिश्रण तयार करून घेऊया। त्यासाठी एका बाउलमध्ये 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचे पीठ, 1 चमचा रवा, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धणे पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, पाव चमचा आमचूर आणि चवीनुसार मीठ टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आता वांग्याचे काप आपण या मिश्रणात टाकून त्यांना चांगले कोट करून घेणार आहोत। अशा प्रकारे सर्व कापकोट करून तयार झाले आहे। आता आपण हे फ्राय कसे करायचे ते बघूया। आता गॅसवर तवा ठेवून त्यावर थोडे तेल टाकायचे आहे। नंतर एक काप त्यावर ठेवून फ्राय करून घ्यायचा आहे। इथे हवे असल्यास वरून अजून थोडे तेल तुम्ही टाकू शकतात। इथे सर्व काप फ्राय करण्यासाठी साधारण 10 मिनिटे लागली आहे। तर आपले वांगी फ्राय तयार आहे। आता यावर थोडासा चाट मसाला टाकायचा आहे व तसेच गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर टाकली आहे।
तुम्ही या वांगी फ्रायचा स्नॅक म्हणून आनंद घेऊ शकता किंवा तुमच्या आवडत्या डिपिंग सॉस किंवा चटणीचा साईड डिश म्हणून सर्व करू शकता. हे डाळ भात, रोटी किंवा नान बरोबर साईड डिश म्हणून देखील वाढू शकता. तुम्हाला ही वांगी फ्रायची रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला थम्स अप द्यायला विसरू नका आणि आणखी डिलिशियस रेसिपीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. Until next time, happy cooking!